बातमी आता छत्रपती संभाजीनगर मधून आहे। गोळीबार करून आरोपी पाण्याच्या टाकीत लपून बसला होता आणि पोलिसांनी अवघ्या 5 तासातच या आरोपीला शोधून काढलं आणि त्याला बेड्या ठोकल्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती। मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका प्रकरणावरून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीमध्ये वाद झाला आणि याच वेळेस एका तरुणावरती गोळीबारही करण्यात आला। या घटनेनंतर पोलिसांनी 5 तासातच 7 आरोपींना अटक केली। इतकंच नाही तर मुख्य आरोपी शुभम हा इमारतीतील गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपून बसला होता। त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला। वळूया पुढच्या बातमीकडे। अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात झालाय। भीषण अपघातामध्ये ऑटो रिक्षाचा चक्काचूर झालाय। जखमी रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत। अपघातामध्ये ऑटो रिक्षाचा चक्काचूर झाल्याचं आपण बघू शकतोय। अक्षय कुमार याच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात आणि याच अपघातामध्ये रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झालाय। अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा मुंबईमध्ये अपघात झालाय। मुंबईमधल्या जुहूमधील थिंक जिम जवळ हा अपघात झाला। या अपघातात एका ऑटो रिक्षाचा चक्काचूर झाला। जखमी रिक्षा चालकाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती आहे। अक्षय कुमार पत्नीसोबत विमानतळाहून जुहूतील बंगल्याकडे निघाला होता। त्या दरम्यान ही घटना घडली। अपघातावेळी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी एकाच गाडीत होते। अक्षय कुमारच्या गाडीच्या मागे त्यांच्या सुरक्षा रक्षकांची कार होती। या दरम्यान एक मर्सिडीज कारचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि त्या मर्सिडीजने अगोदर ऑटोला धडक दिली। त्यानंतर ही कार अक्षय कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांच्या कारला येऊन धडकली। पुढे अक्षय कुमार असलेल्या कारलाही थोडी धडक बसली अशी माहिती आहे। सर मैं वो टाइम मौके पे था, इनोवा जा रही थी इधर से और उधर से मर्सिडीज आ रही थी, तो रिक्शे वाले ने साइड दिया। इनोवा मर्सिडीज जो है ना, इनोवा से टुकी तो मर्सिडीज अक्षय कुमार की इनोवा और रिक्शे पे आके गिरी पूरी। तो उसमें मेरे भाई को बहुत चोट लगी, उसका हालत सीरियस है, रिक्शा पूरा डैमेज हो गया है। हमारी बस इतनी रिक्वेस्ट है कि हमारे भाई का इलाज और हमारा जो रिक्शा डैमेज हुआ है उसका करके दे दें और हमें कुछ नहीं। इनोवा, एक रिक्षा आणि एक इलेक्ट्रिक मर्सिडीज कार यांचा अपघात झालेला होता। यामध्ये जी इनोवा गाडी होती ती श्री अक्षय कुमार जी यांच्यासाठी ती नियुक्त होती। अक्षय कुमारला पण लागलेत का? ते पण होते का त्यात? एस्कॉर्ट गाडीच्या पुढे 2 गाड्या सोडून अक्षय कुमार साहेब यांची गाडी होती आणि त्या गाडीला या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही। याच्यातील मर्सिडीजचे चालक यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात झाला आणि या संपूर्ण घटनास्थळावरचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण बघूया। काल रात्री मुंबईतील जुहू गांधीग्राम रोडवर फिल्म अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा वाहनाच्या आणि ऑटो रिक्षा मर्सिडीजमध्ये अपघात झाला होता। या ऑटो रिक्षाकडे पाहून तुम्ही कल्पना करू शकतात की हा अपघात किती भयानक होता। सध्या या घटनेत अक्षय कुमार आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे, परंतु ऑटो रिक्षा चालक आणि प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेनंतर जुहू पोलिसांनी मर्सिडीज चालकांविरुद्ध रेस आणि ड्राईव्हचा गुन्हा दाखल केलाय आणि आता पुढील तपास मुंबईतील जुहू पोलीस करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।